हा नमस्कार मित्रांनो. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजामध्ये पुण्याची टेस्ट पोहेची आता इथं मिळणार आहे तुम्हाला. अरे अभिषेक भाऊ, तुम्ही याच्यात का टाकलंय? तेल आणि शेंगदाणे. तेल आणि शेंगदाणे टाकले. आता नेक्स्ट स्टेप काय? नेक्स्ट स्टेप आता शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे हा, आणि नंतर जिरा मोहरी टाकून थोडं जोरानं बोला. जिरा मोहरी टाकून थोडं कांदा टाका ना, टाका, स्टेप बाय स्टेप टाका. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आपल्या घरी आपल्या ताई बहिणी आई सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुण्याला जाऊन पोहे खायचं काम पडणार नाही. तीच टेस्ट तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राज्यामध्ये भेटणार आहे. हे अशी तर आता भिजून घ्यावं लागते. आता हे पोहे भिजून घ्यायचे. हे बघा पोहे भिजून टाकले. ओ भैया, पोहे भिजून दाखवा. हा कोणता पोहे? हा सुपर किंग पोहा. सुपर किंग नावानं हा पोहे. याचा टेस्ट वेगळाच राहतो, जे की पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो. हिच्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी आता किती तळू द्यायची? मोहरी थोडी फ्राय थोडं फ्राय होऊस तर होऊ द्यायचं. आता हिच्यामध्ये काय टाकून राहिले? कांदा आणि मिरची मिक्स. कांदा आहे आणि हिरवी मिरची बारीक कापून मिक्स करून टाकायचं आहे तिच्यामध्ये. थोडं फ्राय होऊ द्यायचं, लाल होऊस तर. बरोबर ना बेसिक भाऊ? हा, थोडं जास्त पण लाल नाही. थोडं ब्राऊन होऊस तर फ्राय करायचंय अभिषेक भाऊ. हो, थोडं ब्राऊन. जास्त पण ब्राऊन नाही, नॉर्मल. जास्त पण ब्राऊन होऊ द्यायचं नाही. हे पोहे भिजून तयार झाले बघा. असं पहिले भिजून घ्यायचे घरी. हिच्यामध्ये टाकणारे आता हळद. 1 चमचा हळद. 1 चम्मच हळद. त्याच्यानंतर टाकणारे मीठ, चवीनुसार मीठ. आणि याला परत मिक्स. याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. हे पहा, पोहे बनवायची पद्धत एकदम सोपी आहे आणि चांगली आहे. या पद्धतीने बनवलं तर घरी पण आपण टेस्टी पोहे खाऊ शकतो. फ्राय झालेले शेंगदाणे टाकायचे. आता हे सगळं मिश्रण एकदम चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं, एकदम बढिया. हे बघू शकता आपण, कांद्याचा रंग बदललाय. ओले झालेले, मॉइश्चर झालेले पोहे आता याला चांगल्या प्रकारे मोकळे करून घ्यायचे, जेणेकरून ते चिकट न बनणार पाहिजे, मोकळे बनायला पाहिजे. एकदम नॉर्मल सुकले पाहिजे पोहे. नॉर्मल सुकले पाहिजे, जास्त चिपचिप आणि ओले पण नाही पाहिजे. पोहेची टेस्ट पुण्याची टेस्ट आहे, त्याच्यापेक्षाही चांगली टेस्ट तुम्हाला बुलढाणा जिल्हा देऊळगाव राज्यामध्ये मिळणार आहे. दीपक पोहे म्हणून यांचं देऊळगाव राज्यामध्ये बस स्टँडवर गाडी आहे, बघू शकता इथं. महावीर स्तंभ. हे मुलं पण पोहे खायला आलेले. पोहे खातो का रे भैया? चला, हे पोहे टाकणं चालू आहे. आता इथं खास कला इथं आहे, जो मिश्रण आणि पोहे दोघांचं मिक्सिंग व्यवस्थित झालं पाहिजे, तरच ते मोकळे पोहे बनतात. आपण बघूया अभिषेक भाऊ कोणत्या पद्धतीनं हे मिक्स करतात. तर अशा पद्धतीनं आपल्या घरी कढईमध्ये असं करायचंय, त्याला व्यवस्थित मिक्स. आणि नंतर तुम्ही गॅसवर मिक्स पूर्ण मिक्स करून घ्यायची. पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करायचंय. अभिषेक भाऊ, तुमचा आवाज थोडा कमी येतोय बघा, थोडा जोरान बोला. मिक्स करून घ्यायची. हा, तुम्ही लाजता भरपूर अभिषेक भाऊ. पूर्ण फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब सगळं बघणार आहे तुम्हाला. पुण्यावाले येऊन मारणार तुम्हाला, तुम्ही त्यांची चव चोरी करून राहिले. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे याला मिक्स करायचंय. याचं मॉइश्चर निघोस तर मिक्स करायचं आहे, का कसं करायचं आहे अभिषेक भाऊ? नाही, पूर्ण मिक्स होऊस, जे मटेरियल टाकलेलं आपण कांदा मिरची बारीक, ते पूर्ण एकदा मिक्स होऊस तर पूर्ण फ्राय करायचे. त्यांना पोहे मिक्स करायचे. मग नंतर एकदा वाफेमध्ये झाले पोहे की काढून घ्यायचे. पण अभिषेक भाऊ, मग बायको घरी पोहे करते, सगळे चिकट गोळे होऊन जाते. कारण काय त्याचं? ते पोहे घरी तसे चिकटच होते. गोळे बनते पोहे घरी. घरी बनवले पोहे की गोळे बनते, हा, सगळे मोकळे होते. हा. तर मित्रांनो, आपल्या बायकोला पण शेअर करा हे.
का बुवा असे गोळे नको बनवू, या पद्धतीने पोहे बनव, मोकळे बनतील. मॉइश्चर निघूस तर याला फिरवत राहायचं ना, थांबायचं नाही ना. वाफेमध्ये हा, वाफ निघायला पाहिजे चांगले. ते यातले मॉइश्चर पूर्ण जोपर्यंत निघणार नाही पोहे मोकळे होणार नाही. पोहे झाले रेडी. हे आता पोहे खाण्यासाठी रेडी झाले. चला आपण टेस्ट पण करूया. हे बघा, खूपच छान याचा सेंट येतोय मसाल्याचा. या पद्धतीने आपण आपल्या घरी पोहे बनवा मित्रांनो. आणि आपल्या ताई, आई, बहिणी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हे रेसिपी त्यांना पाहून जर बनवली या पद्धतीनं तुम्हाला बढिया पोहे घरी पण खायला भेटणार आहे. जर कोणी जमत नसेल तर आपण इथं देऊळवाराच्या जिल्हा बुलढाणा बस स्टँडवर दीपक पोहे म्हणून येऊ शकता खाण्यासाठी. हे भैया पण पोहे खायला आलेले. कुठून आला ते? पंढरपूरहून आला. पंढरपूर. कुठून आले भैया तुम्ही? पंढरपूरहून आले ते एवढं लांबून दीपक पोहे खाण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो, पोहे रेडी झाले. आता खाऊन टेस्ट बघू याची कशी आहे. एक नंबर आहे. मी ज्याप्रमाणे व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये आपण बघितले त्या पद्धतीने आपण पोहे घरी तयार करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा की आपण असे पोहे बनवले का. नमस्कार.